नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की जसं की तुम्हाला माहीतच आहे की आज एक ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना YouTubeच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांना हात मिळवणी करण्याचे स्पष्ट संकेत दिलेले, त्याच्यावरती भाष्य केलेले आहे. चला मग आज आपण पाहूया थोडक्यामध्ये. जर उद्धव ठाकरे जो आता शिवसेना आहे, मूळ शिवसेना जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली असली तरी शिवसेना शिवसेनेची स्थापना ज्यांच्या वडिलांनी केली, अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांनी केली, आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे, या म्हणजे थोडक्यात मूळ जी शिवसेना होती, जी बाळासाहेब ठाकरे असताना अस्तित्वात होती, त्याच्यामध्ये राज ठाकरे होते, नारायण राणे होते, तसेच छगन भुजबळ देखील होते. त्यावेळेस शिवसेना पक्ष आणि आता जे MNS म्हणजे मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शॉर्ट मध्ये आपण जाणून घेऊ की नेमके हे पक्ष कसे आले, काय झाले, पार्श्वभूमी समजून घेऊया. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. विशेषतः शिवसेना पक्षाची स्थापना कशामुळे झाली, तर मराठी माणसाचे जे न्याय हक्क होते ते डावलले जाऊ नये, न्याय हक्क डावलले जाऊ नये, तसे त्यांच्या नोकऱ्यामध्ये त्यांना प्राधान्य दिलं जावं, बाहेर येणाऱ्या परकीय लोंढ्यामुळे मराठी माणूस कुठेतरी मागं राहता कामा नये, या चळवळीमधून शिवसेना पक्षाची स्थापना चालू झाली. शिवसेना पक्षाची स्थापना झाली होती. आणि त्याच्यानंतर हे पक्ष शिवसेना पक्ष स्थापन करण्याचा मुख्य हेतू हाच होता की मराठी माणसाला त्याचा न्याय हक्क मिळवून देणं, आणि मराठी माणसाचा जो स्वाभिमान आहे, जो अभिमान आहे, आणि मराठी भाषा, याच मुद्द्यांना धरून प्रकर्त्याने शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. आणि या पक्षामध्ये सुरुवातीला जसं की तुम्हाला माहितच आहे, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा बाळासाहेब ठाकरेचे वडील प्रबोधनकार ठाकरे असतील, यांनी त्यांना सुचवलं होतं शिवसेना पक्षाचं नाव बाळासाहेब ठाकरे यांना. त्याच्यानंतर उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, छगन भुजबळ असतील किंवा एकनाथ शिंदे, आनंद दिघे, एकापेक्षा एक मातब्बर नेते शिवसेनेमध्ये होते. तसंच शिवसेना पक्षाच्या स्थापनेच्या नंतर म्हणजे जवळजवळ 1980च्या दशकामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्ष एकाधी सत्तेत आला. शिवसेना महानगरपालिका म्हणजे शिवसेनेने महानगरपालिकेची सत्ता मिळवली, ती लगातार आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचं एखादे वर्चस्व राहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1995 साली BJP सोबत, अर्थातच भाजप सोबत शिवसेनेचं सरकार आलं होतं. नोव्हेंबर 2005 रोजी राज ठाकरेंनी देखील शिवसेना सोडली, आणि शिवसेना सोडल्याच्या नंतर त्यांनी जवळजवळ 9 जून 2006 रोजी मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्वतंत्रपणे स्थापना केली. आणि अर्थातच हा पक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष म्हणून समोर आला. आणि 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ या राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे म्हणजे अर्थातच MNS मनसे या पक्षाचे त्यांनी 13 आमदार निवडून आणले, आणि त्यांनी दाखवून दिलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा किती प्रभाव राज ठाकरेवर आहे. अर्थातच राज ठाकरे हेच बाळासाहेब ठाकरेच्या विचारांचे खरे वारसदार आहेत, कारण शिवसेनेमध्ये जे अंतर्गत जे कलह होते, अंतर्गत जे मतभेद होते, त्याला कंटाळूनच राज ठाकरेंनी शिवसेना 2005 साली सोडली होती, आणि 2006 साली त्यांनी मनसे पक्षाची स्थापना केली होती. तसं बघायला गेलं तर मराठीच्या मुद्द्यावरून प्रखरपणे कायम चर्चेत राहणारा आणि मराठीसाठी वेळोवेळी आंदोलन, खास करून उत्तर भारतीय विरोधात जे आंदोलन त्यांनी उभं केलं होतं, त्यामध्ये राज ठाकरे विशेषतः वादग्रस्त ठरले होते. अनेक वादग्रस्त विषयी त्यांनी यावेळेस वक्तव्य केली होती उत्तर भारतीयांच्या विरोधात. अर्थातच मराठ्यांचे न्याय हक्क जपण्यासाठी आणि मराठी माणसासाठी, मराठी मातेसाठी राज ठाकरे यांनी जे केलेलं आहे ते अर्थात कोणी करू शकणार नाही. अशाच प्रकारे मनसेची वाटचाल देखील सुरू आहे. आणि आता जसं रिसेंटली तुम्ही बघितलं असाल की 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेनेमध्ये फूट घडवून आणली, आणि निवडणूक आयोगाने देखील पूर्ण शिवसेना पक्ष धनुष्यबाण या चिन्हासहित जवळजवळ एकनाथ शिंदेना देऊ केला. अर्थात कोर्टात जरी हे प्रकरण प्रलंबित असलं तरी अधिकृतपणे निवडणूक आयोगाने हा पक्ष एकनाथ शिंदेला देऊ केलाय. आणि तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जी गळती सुरू आहे ती आज तागायत चालूच आहे. आणि विशेषतः बघायला गेलं तर राज ठाकरे यांचा देखील आताही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो दारुण पराभव झाला, अशा प्रकारे दोन्ही ठाकरे बॅकफुटवर गेलेले असताना मराठी माणसामध्ये हा चर्चेचा विषय बनलेला आहे. महेश मांजरेकरांनी आज राज ठाकरे यांना त्यांच्या युट्यूबच्या पॉडकास्टमध्ये मुलाखत घेताना एक विशेष प्रश्न विचारला. महेश मांजरेकर असे म्हणाले राज ठाकरे साहेबांना की मराठीच्या मुद्द्यावर आता शिवसेनेसोबत एकत्र येऊ शकता का. त्यावेळेस राज ठाकरे महेश मांजरेकर सरांना असे बोलले की महाराष्ट्रापेक्षा उद्धव ठाकरे आणि माझ्यातील वाद काही मोठा नाही, आमची भांडणं खूप क्षुल्लक आहेत, आणि महाराष्ट्र त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. अर्थातच मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आम्ही दोघं एकत्र यायला तयार आहोत. पण अर्थात हा फक्त माझ्या इच्छेचा विषय नाहीये, समोरून देखील तशी इच्छा व्यक्त केली पाहिजे किंवा समोरून देखील रिस्पॉन्स आला पाहिजे.
राज ठाकरे यांनी असं देखील आवाहन केलंय की तमाम जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षातून मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा. आणि या बाबतीत जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारलं असता तर उद्धव ठाकरे यांनी असं मत व्यक्त केलं की ज्यावेळेस आम्ही लोकसभेला तुम्हाला सांगत होतो की महाराष्ट्र राज्यातून जे उद्योग गुजरातला जातात त्यावेळेस त्या गोष्टीला जर राज ठाकरे यांनी त्याच वेळेस विरोध केला असता तर आज आपण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र किंवा मराठी माणसाच्या हिताचं सरकार केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात देखील बसवू शकलो असतो. म्हणजे तेव्हा विरोध करायचा, नंतर युटर्न घ्यायचा आणि आता तडजोड करायची, अशा प्रकारची विधानं चालणार नाही. जर तुम्ही खरोखरच मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी काम करण्यास तयार असाल तर मी देखील माझी छोटीशी किरकोळ भांडणं साईडला ठेवून तुमच्यासोबत यायला तयार आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी हे सुद्धा सांगितलं की जे महाराष्ट्राच्या विरोधात काम करतात, जे महाराष्ट्र दृष्टी सरकार आहे त्यांच्या सोबत न जाता, त्यांचं स्वागत न करता, जे काही महाराष्ट्राच्या हिताचं असेल त्यांच्या सोबत तुम्ही कायम राहावं. तर बघूया आता या ठिकाणी सर्व जनतेची इच्छा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या भावांनी परत यावं, एकत्र यावं आणि ठाकरे ब्रँड काय आहे पूर्ण मुंबई, पूर्ण देशाला दाखवून द्यावं, हीच इच्छा आहे. तर बघूया आपण पुढे काय होतं ते. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.